नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. नागराज आणि महिपतचे पाप आता सर्वांसमोर येणार आहे. पण सुमन काकू कोर्टात साक्ष देतील का? अर्जुन कोणता नवीन पुरावा सादर करणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आगामी भागाचा सस्पेन्स जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. स्टार प्रवाहावरील मालिका ठरलं तर मग मध्ये आपण पाहणार आहोत की रविराज आणि अर्जुन सुमनला कोर्टात जबानी देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सुमन प्रचंड घाबरलेली आहे. स्वतःच्या पतीविरुद्ध म्हणजेच नागराजविरुद्ध साक्ष देणं तिच्यासाठी सोपं नाहीये. तिला असं वाटत आहे नागराजसमोर ती उभी राहू शकणार नाही. पण अशा वेळी आपली लाडकी सायली सुमनच्या मदतीला धावून येते आणि सायली सुमन काकूला समजून सांगते की सुमन काकू घाबरू नका. आपल्याकडे आता एकच पर्याय उरला आहे. नागराज काकांनी केलेले अपराध तुम्हाला माहितीच आहे ना. त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. अर्जुन सुद्धा सुमनला धीर देतो. म्हणतो सुमन काकू तुम्हाला फक्त ठामपणे कोर्टात उभं राहायचं आहे. जर नागराज काकाकडे बघून तुम्हाला भीती वाटत असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडे बघूच नका. फक्त जज साहेबांकडे बघा आणि सत्य सांगा. दुसरीकडे रविराजच्या डोळ्यात एक वेगळी जिद्द दिसत आहे. तो म्हणतो की गेली 22 वर्षे ज्या वेदनेत मी काढली आहेत आता पुढे उत्तर नागराजला द्यावंच लागेल आणि पुढची 22 वर्षे त्याला कारावासातच काढावी लागेल असे रविराज म्हणत असतो. येणारी पुढील 22 वर्षे नागराज जेलमधून सुटता कामा नये याची काळजी मी स्वतः घेईन असे रविराज म्हणत असतो. ट्विस्ट येथेच आहे. अर्जुन आणि त्याचा मित्र नागराज महिला जेलमध्ये जातात. तिथे पोलीस ऑफिसर एक धक्कादायक माहिती देतो. महिपतला भेटायला एक रहस्यमय महिला येऊन गेलेली असते. अर्जुन त्या महिलेचा शोध घेतो आणि त्याला एक नाव मिळतं. हे नाव नेमकी कोणाचं असेल? शेवटी कोर्टात महिपत आणि नागराजला उभं केलं जातं. अर्जुन महिपतला थेट प्रश्न विचारतो. 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला त्याच्यामागे तुम्हाला कोणी सुपारी दिली होती असे विचारत असतो. आणि पुढे अर्जुन म्हणत असतो की माझे पुरावे इथे संपलेले नाही. आणि पुढे तो नागराजचा व्हिडिओ दाखवत असतो ज्यामध्ये नागराजने सर्व काही कबुली केलेले असते की मी 22 वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला होता.